सर्वांचं GSM सोल्युशन्समध्ये हार्दिक स्वागत आहे. आता आपण पोषण आहार नोंदवायचं हे प्रोटोटाईप आहे ते तुमच्यासमोर सादर करतो आहे. याची सर्वात प्रथम ओळख करून देतो. किती टॅब आहेत आपल्याजवळ हे इथे तुम्हाला टॅब दिसत असतील ह्या अशा पद्धतीनं. हे लक्षात घ्या. टॅब सुरुवातीला कच्ची माहिती आहे, त्यानंतर ही नोंदवही आहे, त्यानंतर दर आहे, राशन आहे, मेनू आहे आणि मासिक प्रपत्र आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण या टॅबची ओळख करून घेऊया. मासिक प्रपत्रामध्ये आपल्याला केंद्रप्रमुखांना द्यायचं जे प्रपत्र आहे ते ॲटोमॅटिक इथं तयार होतं. कोणत्या महिन्याचं पाहिजे ते तयार होतं. आता इथे अशा पद्धतीनं दिलेलं आहे. एक जून हे जे दिसतं हे काय आहे, ड्रॉप मेनू आहे. याच्यामध्ये तुम्ही क्लिक जर केलं तर तुम्हाला इथं एप्रिल, मे, जून, जुलै कोणत्या महिन्याचं पाहिजे ते इथं मासिक प्रपत्र तयार होतं. आणि आता मी ऑक्टोबरचं सुद्धा टाकू शकतो. ऑक्टोबरचं तयार होतं हे. आणि याच्यामध्ये जे रिकाम्या जागा आहेत हे जे ग्रे कलरचं आहे हे जे इथं तुम्ही माहिती भरायची. पटसंख्या 1 ते 5 कारण ती दर महिन्याला बदलणारी असू शकते किंवा 2 महिन्याला बदलू शकते. जी ग्रे आहे दर आहे, मदतनीस संख्या आहे किंवा इथं दिनांक आहे. हा तुम्ही मनानं तुम्ही स्वतःच्या ह्याच्यानं टाकायचं आहे. याचबरोबर जी मागणी आहे पुढील महिन्यासाठी तीसुद्धा तुम्ही टाकायची आहे. हे झालं मासिक प्रपत्र. हे ॲटोमॅटिक तयार होतं. त्यानंतरचं आहे मेनू. आता हा मेनू जो आहे ना, आपल्याला त्रिसूत्रीनुसार आपल्याला मेनू आहेत. तर त्या त्रिसूत्रीनुसार आपल्याला एकूण 11 मेनू आहेत आणि ते डिफॉल्ट आहेत. हे जे दिसत आहेत हे 11 मेनू आहेत आणि ह्याचं जे शॉर्ट संक्षिप्त रूप आहे ते इथं केले आपण. हे आता व्हेज पुलाव आहे. व्हेज पुलावचं आपण रूपांतर कसं केलेलं, VJP केले, व्हेज पुलाव. त्याचबरोबर आपण मूग डाळीचं काय केलेलं आहे संक्षिप्त रूप, MGD म्हणजे मूग डाळ. जे व्यंजन आहे ते सुरुवातीला घेतले आणि त्यानंतर खिचडी. अशा पद्धतीनं आपण हे घेतले आहे. त्यानंतरचे हे मेनू मूग डाळ, तूर डाळ ही जुने मेनू आहेत आपले, ते आहेत. जुने म्हणजे आपण आत्तापर्यंत जे वापरत होतो पोषण आहारामध्ये ते मेनू आहेत. त्यांचं संक्षिप्त रूप हे आहे. हे संक्षिप्त रूप लक्षात ठेवा. त्यानंतर आहेत मेनू. आता जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळा मेनू द्यायचा आहे तर इथं त्या मेनूचं नाव टाकायचं. इथं मी मेनू 9, मेनू 10 अशा पद्धतीने टाकलेले आहेत. आणि समोर त्या मेनूचं विस्तृत नाव टाकायचं. जसं की इथं वाटाणा हरभरा आहे किंवा इथे व्हेज पुलाव, मूग डाळ खिचडी, अंडा पुलाव असं तसं तुम्ही इथं टाकू शकता. मग तुम्ही म्हणाल ह्याचं आपल्याला कुठं येईल, कुठं करायचं आहे. आता मेनू इथं आहेत 9 आणि मेनू 9 त्याचं विस्तृत रूप आहे समजा. तर मी ह्याच्या जागी इथं काय टाकतो, मेनू 9च्या जागी काय टाकतो मी, इथं टाकतो बिर्याणी. कधी काय द्यावं लागेल काही सांगता येत नाही आपल्याला. किंवा मराठीतून टाकतो बिर्याणी. ओके. आता ही जी इथं आपण मेनू तयार केला आहे मेनू 9मधला बिर्याणी, तर तो आपल्याला कुठं बघायचा. आता आपल्याला सरळ जायचं नोंदवहीमध्ये किंवा दरामध्ये जायचं. हे दर जी स्टॅप त्या दरामध्ये जायचं. इथं तुम्हाला हे बघा, हे मेनू बिर्याणी दिसतं इथं. आपण आता टाकलेलं हे बिर्याणी इथं दिसतं. त्यानंतर मेनू 10, मेनू 11. हे 2 तुम्ही म्हणाल काय आहे, हे 10 आणि मेनू 10 हे 1 ते 5वीसाठीचं आहे आणि हे 6वी ते 8वीसाठीचं आहे. ठीक आहे. आता हेच मेनूंचं नाव इकडे येतं. हे बघा, बिर्याणी 1 ते 5, बिर्याणी 1 ते 6, 6 ते 8. आणि यांचं रेट तुम्हाला इथे टाकायचं. जर मी असं वर घेतलं, आता समजा बिर्याणी आहे, त्याच्यामध्ये स्प्राऊट आहे का नाही आहे, त्याच्यानंतर तांदूळ किती टाकायचं त्याच्यामध्ये इथे टाकू शकता तुम्ही. 1 ते 5वीसाठी, 6वी ते 8वीसाठी प्रमाण आहे. दर मूग डाळ कोणतं काय वापरलं त्याच्यामध्ये हे टाकू शकता. ह्याच्यामध्ये अगदी तेल, मीठ, साखर, दूध पावडर, तांदूळ, मीठ, नाचणी, तेल, साखर, अंडी, भाजीपाला अशा पद्धतीचं सगळंच आहे. ह्याचं प्रमाण टाकू शकता तुम्ही. आता समजा जर मी इथं बिर्याणीला तांदूळ टाकलं आपल्या नेहमीच्या पद्धतीनं 100 ग्राम टाकला. ठीक आहे. आणि 6वी ते 8वीला 150 ग्राम टाकला. ओके. आणि त्यानंतर बिर्याणीमध्ये मी कोणती डाळ वापरली, समजा सोयाबीन वापरलं. सोयाबीन प्रति विद्यार्थ्याला 20 ग्राम आणि 6वी ते 8वीसाठी 30 ग्राम एवढंच वापरलं मी, बाकी काही वापरलं नाही समजा. तर आता हे आपल्याला मेनू 9 ह्याचं संक्षिप्त नाव आहे. मेनू 9 हे संक्षिप्त नाव कुठं बघितलं आपण, हे मेनूमध्ये बघितलं. हे बघा, बिर्याणी मेनू 9. ओके. आणि असंच आपल्याला 1 मिनिट आपण डायरेक्ट बाहेर पडू. तर हे जे मेनू 9 आहे ते आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे.
आपण नोंदवहीमध्ये गेलो. आता नोंदवहीमध्ये एप्रिल, इकडे 6वी ते 8वी एप्रिल, इकडे मे, अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या ह्या तक्ते आहेत. आणि ह्या महिन्याच्या तक्त्यामध्ये जो एप्रिल महिन्याचा तक्ता आहे, जिथं आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं, तिथं तुम्हाला शिल्लक सुरुवातीची भरता येते. बाकी कुठेही भरता येत नाही. तुम्ही जर मेमध्ये गेलात तर सुरुवातीची शिल्लक भरता येत नाही. तिथं फॉर्म्युले टाकलेले आहेत, ते अगोदरच्या शिल्लकीला इथं कॅच करते याला. ठीक आहे. तर अगोदर शिल्लक तुम्ही टाकायचे तुमच्या काय. आता जरी तुम्ही सप्टेंबरपासून त्रिसूत्रीनुसार देत असाल, तर इथं ऑगस्टचे जे शेवटचे तांदूळ वगैरे शिल्लक आहेत, धान्य, ती इथं टाकून द्यायचे. ठीक आहे. किंवा जे प्राप्त आहेत ते इथं, आणि जे प्राप्त आहेत ते इथं टाकून द्यायचे. त्याचा दिनांक तुम्ही इथं टाकायचा. तुम्हाला 4 एप्रिलला मी अंदाजे टाकला, इथं इथं पण तुम्ही दिनांक टाकू शकता. ह्या पद्धतीनं हे शिल्लक आणि हे प्राप्त हे टाकलं की त्यांची ॲटोमॅटिक बेरीज होईल, ती इथे येईल. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल डिफॉल्ट कशी भानगड आहे. तर डिफॉल्ट अशी भानगड आहे, मी जर इथं नुसता, आता हे लाभार्थी आहे, हे हा मेनू कोणता, हा लाभार्थीचा आहे. तर लाभार्थीमध्ये माझा शाळेचा पट आहे 39 आणि मी इथे समजा 30,000 तास टाकले, 30 जणांनी लाभ घेतला. तर 30 तारखेचा सोमवारचा मेनू काय, त्रिसूत्रीनुसार व्हेज पुलाव, तो ॲटोमॅटिक येतो. नंतर ट्यूजडेला माझ्याकडे 25 मुलं आले, मी 25 मुलं टाकले. मूग डाळ खिचडी मंगळवारचा आहे. ठीक आहे. मंगळवारचा आहे त्रिसूत्रीनुसार, तुम्हाला इथं काहीही करायची गरज नाही आहे. त्याच्यानुसार ॲटोमॅटिक तांदूळ निवडले जातो, मूग डाळ निवडली जाते, त्यानंतर वाटाणा आहे, त्यानंतर जेवढे घटक त्याच्यामध्ये आहेत त्या दिवशी ते सगळे इथं निवडले जातात ॲटोमॅटिक. पण आज मी काय केली, बिर्याणी केलेली आहे, मंगळवारी बिर्याणी केली. मग मी इथं काय टाकणार, आपलं कोडून नाव काय होतं, मेनू, मेनू 9 होतं, बरोबर आहे. हे टाकल्याबरोबर काय होतं, तिथं मेनू 9 हे आलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर इकडे मी दुसरी शीट उघडली होती, इथं बिर्याणी आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण नोंदवहीमध्ये जाऊ. आता मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, इथं मी टाकलेलं आहे 30 आणि 25 हा टाकला होता. चुकून मी मास्टर कॉपी उघडली ती क्लायंट कॉपीच्या ऐवजी. 30 आणि 25 असं आहे. आणि मला ह्या दिवशी इथं काय मेनू आहे, आपला मेनू काय आहे, मेनू 9 हा आहे आपला. त्याचं मूग डाळ खिचडीच्या ऐवजी तुम्ही इथं पाहत असाल तर ॲटोमॅटिक बिर्याणी आली. म्हणजे जे डिफॉल्ट आहे ते ॲटोमॅटिक येतं. तुम्ही लाभार्थी नुसते टाकले तरी डिफॉल्ट ॲटोमॅटिक येतं. आणि जर तुम्ही वेगळा मेनू त्या दिवशी दिला आहे, तर इथं नुसतं त्या मेनूचं संक्षिप्त नाव टाकायचं, ॲटोमॅटिक इथं त्याचे होतात. आपण बघा 100 असे निवडले होते, 2.5 किलो झाले 100 ग्राम प्रमाणे एका विद्यार्थ्यासाठी. आणि एकच फक्त कोणता तरी निवडला होता, हां सोयाबीन निवडलं होतं 20 ग्राम, त्याचे किती झाले 500 ग्राम. आणि हे सगळं ग्राममध्ये आहे, हे सगळं ग्राममध्ये आहे. हे मात्र हे जे ते किलोमध्ये आहेत, कारण इथं ग्राममध्ये टाकल्यास खूप मोठ्या संख्या दिसतील, ते आपल्याला वाचता येणार नाहीत अशा पद्धतीनं. खाली परत यांची टोटल होते. आता हे प्रत्येक हे संक्षिप्त मेनूचं नाव आहे. इथं कदाचित तुम्हाला टाकायची गरज पडेल, काही रोज इथं टाकायची गरज नाही. वेगळा मेनू असला तरच हे उपयोगात आणायचं आहे, वेगळा मेनू नसला तर उपयोगात आणायचं नाही आहे. आता मी हे जर कट केलं समजा इथून, तर परत आपल्याला तो दिसतो सुरुवातीचा बिर्याणी जाते आणि त्याच्यासाठी मूग डाळ खिचडी येते. आणि हीच गोष्ट तुम्ही जो इकडे मेनू निवडाल तोच आपल्याला 6वी ते 8वीसाठी तयार होतो, कारण 6वी ते 8वी आणि 1ली ते 5वी एकाच ह्याच्यात भरतात. आता मी जर इथं टाकलं समजा 30 विद्यार्थी टाकले लाभार्थी, तरच कॅल्क्युलेट होतं बघा इकडे. ओके, हे आलेलं आहे इकडं, नाहीतर कॅल्क्युलेट होत नाही, कारण आपण विद्यार्थी टाकले त्याच्यावरच कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे. आता हे झालं शीटची ओळख. त्यानंतर आहे इथं बघा, कधी कधी गावात आपलं धान्य खराब होतं, आपण उसना देतो किंवा उसना घेतो, तर त्यावेळेस काय करायचं, शाळा स्थापन समितीमध्ये ठराव घ्यायचं की असं असं खराब झालेलं आहे, हे एकूण साठ्यातून वजा करण्यात यावं, किंवा इथून उसना घेतलेला आहे ते मिळवावा, किंवा उसना दिलेला आहे तो वजा करावा. त्याचा ठराव क्रमांक इथं टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं उसना घेतला का दिला, उसना जर घेतला असेल तर आपल्याला मायनस टाकावं लागेल. आणि उसना जर दिला असेल तर आपल्या एक मिनिट आपण टाकूनच बघू. उसना जर दिला आहे आपण, तर आपल्या ह्याच्यातून काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मग आपण काय करू, वजा 10 किलो टाकू. तर वजा 10 किलो टाकल्याबरोबर काय होतं बघा, हे 5 आणि हे 10 दिले म्हणजे आपल्याकडे 15. म्हणजे जर उसना तुम्ही दिला असेल दुसऱ्याला तर वजा टाकायचा, कारण तो आपल्या हातून कमी झाला आहे. आणि जर तुम्ही घेतला असेल दुसऱ्याकडून तर आपल्याला इथं काय टाकायचं आहे, +10, कारण तो तुम्ही घेतला आहे म्हणून. साधी गणितातली संकल्पना आहे बघा. अशा पद्धतीनं आपल्याकडे सुरुवातीला धान्य शिल्लक नव्हतं, इथं सरकारनं दिलं नव्हतं, आपण काय केलं, उसना घेतला शाळा स्थापन समितीत ठराव घेऊन दुसऱ्या शाळेकडून, आणि त्यामुळं आपला इथं वापर झालेला आहे.
ठीक आहे, अशा पद्धतीने दाखवू शकता. आणि इथे चुकण्याची शक्यता नाही आहे. तुम्ही कुठेही टच करा, काही करा, काहीच होणार नाही. फक्त जिथं तुम्हाला भरण्यासाठी मुभा आहे तिथंच तुम्ही भरू शकता, दुसरीकडे भरू शकत नाहीत. आता हे झालं नोंदवहीचं. नोंदवहीमध्ये तुम्हाला काय भरायचं, फक्त रोजचं काम काय, फक्त लाभार्थी टाकायचे, बाकी काही टाकायचं नाही आहे. आता तुम्ही म्हणाल मग एवढं सगळं धान्य हे इथं बघून कसं टाकायचं, तर तसं ती चिंता करायची गरज नाही आहे. तुम्हाला राशन टॅबमध्ये जायचं आहे. राशन टॅबमध्ये गेलं की तुम्हाला ॲटोमॅटिक इथं व्हॅल्यू मिळतात. आता 3 एप्रिल 2024 ह्याची व्हॅल्यू आहे, कारण त्या दिवशी आपण काय केलेलं आहे, नोंदवहीमध्ये 3 एप्रिलला काय केलेलं आहे, काहीतरी डाटा भरलेला नाही आहे. इथं आपण काय करू, 3 एप्रिलचा आपण डाटा टाकू. काय टाकायचा, समजा आज 2 एप्रिल आणि उद्या 3 एप्रिल आहे समजा, तर मी उद्याचा अंदाजे टाकली विद्यार्थी संख्या 20 विद्यार्थी संख्या आहे. 20 विद्यार्थी संख्या अशी टाकली तर राशनमध्ये ॲटोमॅटिक 3 एप्रिलचा काय होतं, तयार झाला, राशन तयार झालं. मग काय पाहिजे, पहिली ते पाचवीसाठी किती पाहिजे, 2 किलो तांदूळ, वाटाणा 200 ग्राम, जिरे 6 ग्राम. म्हणजे आपल्या स्वयंपाकीन बाईला काय घ्यायचं आहे ते इथं ॲटोमॅटिक सगळं दाखवलं जातं. आणि इथं टोटल दाखवलं जातं. इथं 6वी ते 7वी 8वी आहे, ते आपण डाटा टाकला नाही त्यामुळे इथं आलं नाही त्याचं. आणि इथं टोटल येणार दोघांचं. हे आपल्या एका विद्यार्थ्याला द्यायचं स्क्रीनशॉट काढून, आणि विद्यार्थी हे सगळं साहित्य मोजून आपल्या स्वयंपाकीन बाईला देणार. कारण त्यामुळे विद्यार्थ्याचा अभ्यास होणार, वजन माप कसं घ्यायचं, कसं धान्य द्यायचं, त्यामुळे तंतोतंत देता येईल. एवढंच द्यायचं आणि विद्यार्थी ॲटोमॅटिक काढून स्वयंपाकीन बाईला देईल. त्यामुळे आपल्याला धान्य मेंटेन करायसुद्धा त्रास नाही होणार, फक्त आपण लांबून देखरेख ठेवायची. आता इथं काय प्रॉब्लेम झाला होता, ही जी आहे ही तारीख आपण मनाने टाकू शकतो. ही जर कोरी जर असेल ना, तर सिस्टीम काय करेल, जो शेवटचा लाभार्थी आहे ती दिनांक घेईल. आता हे 3 एप्रिल 2024 आहे. जर मी समजा नोंदवहीमध्ये आता आज 3 तारीख आहे आणि उद्या 4 तारीख आहे, उद्या म्हणजे उद्याचे मी अंदाजे लाभार्थी टाकले समजा 30 लाभार्थी उद्याचे. 30 लाभार्थी टाकल्याबरोबर इकडं सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळेल. उद्याचा राशन कुठं आहे, इथं. तर इथं बघा 4 एप्रिल आलं. तुमच्या लक्षात आलं, हे 4 एप्रिल निवडलं. त्याने ॲटोमॅटिक जे सॉफ्टवेअर आहे ते असं निवडतं की तुमचा शेवटचा लाभार्थी कोणत्या रकान्यात भरला ते रकाना इथं दाखवतं. 4 एप्रिलचं सगळं साहित्य इथं दाखवतं. आणि जर तुम्हाला 4 एप्रिलचं नाही पाहिजे, मला 2 एप्रिलचं बघायचं, तर मात्र मग तुम्ही इथं भरायचं, ह्या इथं 2 एप्रिल टाकायचं. इथं आता 2 एप्रिल कसं टाकणार, साधी गोष्ट, 2 टाका, ऑब्लिक टाका, एप्रिल म्हणजे 4, ऑब्लिक टाका 2024, असं टाका, 2 येऊन जाईल. 2 एप्रिलचा सगळा डाटा येईल. बघा इथे सुद्धा बदल झालेला आपल्याला हे दिसतोय, 3च्या ऐवजी 2. म्हणजे ही सुद्धा सिस्टीम ॲटोमॅटिक आहे. जर तुम्हाला वेगळा दिवस पाहिजे असेल तरच तुम्ही इथं चेंज करा, नाहीतर इथं चेंज करायची काही गरज नाही. उद्याचं मला पोषण आहाराचा डाटा पाहिजे, मग तुम्ही काय करायचं, जेवण मुलांचं झालं की आदल्या दिवशी काय करायचं, नोंदवहीमध्ये उद्याचा डाटा भरायचा. इथं उद्याचा ते तिकडे दाखवतं राशन उद्यासाठीच, तो आज आपण उद्या राशन काढून देऊ शकतो. ही झाली नोंदवहीची माहिती. ही सगळी माहिती तुम्हाला नोंदवही झाली. तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल, आधीच्या वापरणारसुद्धा कळेल. त्यानंतर दर बघितला आपण, राशन बघितलं, मेनू बघितला, मासिक प्रपत्र बघितलं, प्रिंट बघायचं. आता प्रिंटमध्ये काय आहे, हे महिन्याचं तुमची नोंदवहीची प्रिंट आहे. ह्याच्यामध्ये 2 घटक आहेत बघा, एक महिना आहे हा, आणि दुसरा आहे वर्ग 6वी ते 8वी. इथं तुम्ही क्लिक करून त्या गोष्टी आपण घेऊ शकतो. आता इथं 6वी ते 8वी केली, मला 1ली ते 5वी पाहिजे, घेतलं 1ली ते 5वी. मार्चमध्ये माझ्याकडं मार्च 2024 नाही आहे, 24चं नको आहे मला, तर एप्रिलचं पाहिजे. एप्रिलचा डाटा आत्ता आपण भरलेला बघा, हा आत्ता आलेला डाटा आहे का नाही, हा. म्हणजे हे सगळं आपल्याला इथं मिळतं. आणि ह्याची प्रिंट अक्षरशः सुंदररित्या काढता येते. प्रिंट काढण्यासाठी शेअर अँड एक्सपोर्टमध्ये जायचं, प्रिंटमध्ये जायचं, तुम्हाला अतिशय सुंदर अशी प्रिंट मिळून जाईल. इथं लेटरच्या ऐवजी A4 सिलेक्ट करायचं, इथं टच करायचं, A4 करायचं. एक मिनिट, लेटरच्या ऐवजी A4 करायचं आणि पोर्ट्रेटच्या ऐवजी लँडस्केप करायचं. ॲटोमॅटिक तुम्हाला खूप सुंदर अशी प्रिंट मिळून जाईल. नोंदवायची ती प्रिंट तुम्ही काढायची, आणि शेवटची प्रिंट 16 आहे बघा, 16 नंबरची इथं प्रिंट आहे आपली, ही सगळ्यात शेवटची. म्हणून इथं काय करायचं, आपण रेंजमध्ये जायचं, ह्याच्यामध्ये रेंजमध्ये फक्त 16 नंबर टाकायचा. ओके, 16 नंबर टाकल्याशी आपल्याला मस्तपैकी प्रिंट काढता येते. PDF ला इथे क्लिक केलं की आपली PDF तयार होते, ती तुम्ही कॅम्प्युटरवर प्रिंट काढून घेऊ शकता, ही तुम्ही चिटकू शकता. अशा पद्धतीनं आहे
तर जास्त काही तुम्हाला स्पष्टीकरण देत बसत नाही. तुम्ही डायरेक्ट हे प्रोटोटाईप वापरा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल ते करा. आणि हे प्रोटोटाईप आपण म्हणजे क्लायंटसाठी एक दिले, त्यामुळे अनेक राज्यातले, महाराष्ट्र राज्यातले अनेक लोक याच्यावर आपले शिक्षक बंधू काम करतील. त्यामुळे तुम्ही डाटा टाकला तर तो तुमचा दुसऱ्या मिनिटाला मिटू शकतो किंवा काही होऊ शकतं. त्यामुळे जास्त हे करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त वापरून बघा, हाताळून बघा. नंतर मी ह्याच्यातल्या शिफारशी सुचवा काय असतील त्या, आणि त्याचा विचार करून नंतर अंतिम सॉफ्टवेअर आपण रिलीज करू. आजच्या दिवसासाठी एवढंच. तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.